फाल्कन ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकांशी ओळख आहे असं सांगून कमी किमतीत व्यावसायिक इंधन देण्याचे आमिष दाखवून सांगलीतील व्यावसायिकाची 9 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 25 ऑक्टोबर 2025 ते शनिवार दिनांक 13 जून 2026 या कालावधीत घडली। या प्रकरणी अरुण रामचंद्र मोरे राहणार स्टेशन चौक सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रकाश गणपती जगताप राहणार नंदगाव कोल्हापूर फाल्कन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक सिद्दीकी मानूर राहणार कामरेज सुरत आणि प्रकाश अहिर दोषी राहणार नसीरनगर सुरत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की अरुण मोरे यांचा पेट्रोकेमिकलचा व्यवसाय असून ते शहरातील उपअधीक्षक कार्यालयाजवळील स्टेशन चौक परिसरात राहतात। कोल्हापूर जिल्ह्यात राहणाऱ्या संशयित प्रकाश जगताप यांच्याशी मोरे यांची ओळख झाली। ओळखीचा फायदा घेत जगताप यांनी मोरे यांना त्यांची फाल्कन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक सिद्दीकी मानूर यांच्याशी ओळख आहे असे सांगितले। त्यांच्याकडून व्यावसायिक इंधन हायड्रोकार्बन ही कमी किमतीमध्ये मिळवून देतो असे आमिष दाखवले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मोरे यांनी फाल्कन कंपनीचे मालक सिद्दीकी यांच्या बँक खात्यावर 6 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले। प्रकाश जगताप यांनी त्यांच्याकडून 3 लाख रुपये रोख घेतले। दोघांनी मिळून मोरे यांच्याकडून एकूण 9 लाख रुपये घेतले। पैसे देऊन अनेक महिने उलटले तरी इंधन काही मिळाले नाही। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतात मोरे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।